ज्या घरासमोरील तुळशीने हे 9 संकेत दिले त्यांच्या घरी धनलक्ष्मीचा वास सदैव राहील. आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळस आपल्याला हे 9 संकेत देते. तुळशीने जर हे 9 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. ते कसे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा जय श्री कृष्णा असं नक्की लिहा. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असं सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतंही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे. जर याचं रोप आपल्या दारात लावलं तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारचे वाईट नजर, नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसंच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो. म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावं. तुम्हाला जर जास्त झाडं अथवा रोपटे आवडत असतील ना तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपं ही किंवा झाडंही लावू शकता, परंतु तुळशीचं रोप हे आवर्जून आपल्या घरी असावं ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचं रोप जे आहे ते टवटवीत दिसू लागतं. महिलांनी दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावं. तुळशीला नेहमी पिण्याचं शुद्ध पाणी अर्पण करावं. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला कधीही अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केलं तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. 2. जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपं तुळशीचीच असतील तर आणखीन चांगलं आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात. तुमची आवक यामध्ये वाढ होणार आहे. तुमची अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात. यामुळं तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण तर होतेच, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत. तर तुमच्या अडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात. 3. काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकते. तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणानं आपलं धन खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका. वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा. रोजच्या रोज स्वच्छ करत जा. त्याच्यामध्ये रोज नित्यनेमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसंच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत. त्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळं आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत राहतो. जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. त्यामुळं अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि त्या ठिकाणी नवीन झाडं लावा व त्या झाडांची तुम्ही काळजी घ्या. नंबर 4.
तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागल्या, तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळं तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. नंबर 5, जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिनं दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळं काय होईल, तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार देखील सुखाचा होईल. नंबर 6, तुळशीजवळ उभं राहून जर जमलं तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्ताचा किंवा कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा. यामुळं वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. यामुळं घरातील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. नंबर 7, तुळशीची हिरवीगार पानं आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात. तसंच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचं प्रमाण होतं असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होऊन जाते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी सुखाचे दिवस येत राहतात. आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. नंबर 8, तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे. तुमच्या व्यापारात आता वाढ होणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. नंबर 9, तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधीसुद्धा उपलब्ध होतील. तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. नंबर 10, ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर अवकाळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून यावेळेला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये प्रदान करते. यामुळं आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील त्याचे वर्णन करायचे बघा. ज्यांची तुळस फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचं उदाहरण आलेलं असतं आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असते. नंबर 11, अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा तुम्हाला लागू शकतो.
त्याच्यानंतर बघा, म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा, म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते.